हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंग मध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहत आहोत रिगार्डिंग विंटर 2025 एक्झाम. तर बाळांनो यामध्ये थर्मल इंजिनिअरिंग मध्ये 2 युनिटचे ऑलरेडी इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिले होते. आता आपण युनिट नंबर 3 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहतोय. युनिट नंबर 3 याचं वेटेज सगळ्यात जास्त आहे. युनिट नंबर 3 मध्ये अजिबातच न्यूमरिकल्स नाहीत. 18 मार्कांचं वेटेज आहे. यातले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, चला बाळांनो ऑलरेडी याच्या नोट्सही शेअर केलेले आहेत आपल्या क्लासच्या स्टुडंट्सला. त्यामध्ये तुम्हाला करायचंय, पहिला टॉपिक करायचा आहे बॉयलरची डेफिनेशन करायची आणि बॉयलरचं क्लासिफिकेशन करायचंय. बॉयलरची डेफिनेशन आणि बॉयलरचं क्लासिफिकेशन डिटेल मध्ये करा. क्लासिफिकेशन हमखास पेपरला येतं बाळांनो. क्लासिफिकेशन मध्ये फक्त नाव लिहायचे कारण क्लासिफिकेशन फार वास्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर 2 बॉयलर असे जे डिटेल मध्ये तुम्हाला करायचे विथ डायग्रॅम. त्याच्यामध्ये येतं एक लॅमोंट बॉयलर. ओके, मी लेक्चर मध्ये फुल डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लॅमोंट बॉयलर, लॅमेंट बॉयलरच करा, बेन्सन बॉयलर नाही केलं तरी चालेल. बेन्सन बॉयलर पण आहे पण लॅमोंट बॉयलर आहे, जास्त करून एक्झामला येण्याची शक्यता जास्त आहे. बेन्सन बॉयलर नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचंय स्टीम नोझल. स्टीम नोझलची डेफिनेशन, स्टीम नोझलचे डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स. स्टीम नोझलचे डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स तुम्हाला करायचे. त्यानंतर स्टीम नोझलचे ऍप्लिकेशन, की स्टीम नोझल कुठे कुठे यूज केले जातात. स्टीम नोझलचे डेफिनेशन, टाइप्स आणि ऍप्लिकेशन करायचे आहे की नाही. मग कॉन्व्हर्जंट नोझल असतात, डायव्हर्जंट नोझल असतात किंवा कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नोझल असतात, हे तुम्हाला करायचंय. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचंय बाळांनो, हे झालं हा पहिला भाग आहे तुमच्या युनिटचा. इथे तुमचं निम्म युनिट कव्हर होतंय एवढ्या 4 पॉइंट मध्ये. हेच नीट नेटकं करा. याच्यानंतर येतो बाळांनो पुढचा पॉइंट जो तुम्हाला करायचा आहे, तो पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे स्टीम टर्बाईनची डेफिनेशन. स्टीम टर्बाईनची डेफिनेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे टाइप्स. स्टीम टर्बाईनची डेफिनेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन करायचंय. क्लासिफिकेशन याचं फार मोठं आहे, फक्त नाव लिहायचे. वेगवेगळ्या बेसिसवर वेगवेगळं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बेसिसवर क्लासिफिकेशन करायचे. तर कमीत कमी 7-8 तरी नाव लिहिता आले पाहिजे क्लासिफिकेशन मध्ये 4 मार्कला आल्यावर. तर ते क्लासिफिकेशन व्यवस्थित करा. ओके, 7 वेगवेगळ्या बेसिसवर वेगवेगळे टाइप्स आहेत बॉयलरचे, टर्बाईनचे, ते व्यवस्थित करा. त्यानंतर तुम्हाला एक टर्बाईन डिटेल मध्ये करायचं विथ डायग्रॅम. त्याच्यामध्ये येतं इम्पल्स टर्बाईन. इम्पल्स टर्बाईन डिटेल मध्ये करा. हे येणार म्हणजे येणार एक्झामला विथ डायग्रॅम. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचंय इम्पल्स टर्बाईन आणि रिॲक्शन टर्बाईनचा डिफरन्स. हा डिफरन्स करा बरं, खूप वेळा एक्झामला आलेला आहे. इम्पल्स टर्बाईन आणि रिॲक्शन टर्बाईनचा डिफरन्स कराच. रिॲक्शन टर्बाईन जनरली येत नाही, आलं तरी डिफरन्सचे पॉइंट्स, डिफरन्स मध्ये जे पॉइंट येतील ना तेच पॉइंट तुम्ही रिॲक्शन टर्बाईनच्या एक्सप्लेनेशन मध्ये लिहू शकता. ठीक आहे, तुम्हाला इम्पल्स टर्बाईन आणि रिॲक्शन टर्बाईनचा डिफरन्स करायचा आहे. खूप वेळा एक्झामला आलेला आहे. आले इथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला करायचंय पुढचा टॉपिक की कंपाऊंडिंग म्हणजे काय. कंपाऊंडिंगची डेफिनेशन आणि कंपाऊंडिंगच्या 3 वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या तुम्हाला करायच्या. प्रेशर कंपाऊंडिंग, व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग, प्रेशर व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग, त्याच्या डायग्रॅम, कंपाऊंडिंग आणि कंपाऊंडिंगच्या मेथड्स खूप वेळा एक्झामला आलेल्या आहेत, त्या व्यवस्थित तुम्हाला करायच्या आहेत. आता जेव्हा तुम्ही कंपाऊंडिंगच्या मेथड्स करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही 1, 2, 3 सेंटेन्स आहेत फक्त ते व्यवस्थित करायचे आणि डायग्रॅम नीट काढायची. डायग्रॅम फार सोप्या आहेत त्याच्या, ते तुम्ही करणार आहात. झाले HR पॉइंट. आणि आता शेवटचे 2-3 पॉइंट आहेत बाळांनो. आपला हा 9 नंबरचा पॉइंट आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट येईल, याला म्हणतात ब्लीडिंग ऑफ स्टीम. ब्लीडिंग ऑफ स्टीम, स्टीमचं होणारं ब्लीडिंग, यालाच म्हणतात रिजनरेटिव्ह फीड हिटिंग. तर हे जे ब्लीडिंग ऑफ स्टीम आहे खूप वेळा एक्झामला आलेले, याची डायग्रॅम आणि याच्यावरती कमीत कमी 4 सेंटेन्स लिहिणं गरजेचं आहे.
ब्लिडिंग ऑफ स्टीम. ठीक आहे. टर्बाईनच्या एखाद्या सेक्शन मधून काय केलं जातं की स्टीम एक्स्ट्रॅक्ट केली जाते, स्टीम एक्सपांड केली जाते, तर त्याला म्हणतात ब्लिडिंग ऑफ स्टीम. त्याचं ती फिगर वगैरे तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला करायचंय स्टीम कंडेन्सरची डेफिनेशन. स्टीम कंडेन्सरची डेफिनेशन, स्टीमचं कंडेन्सेशन करणारा स्टीम कंडेन्सर, जिथे स्टीमचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं, है की नाही. नंतर तुम्हाला करायचा आहे डाल्टन्स लॉ. खूप महत्वाचा आहे बरं डाल्टन्स लॉ, खूप वेळा एक्झामला आलेला आहे, छोटासा आहे. डाल्टन्स लॉ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कंडेन्सर आपण काय यूज करतो, त्या कंडेन्सरचे ऑब्जेक्टिव्ह करायचे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंडेन्सर, कंडेन्सरचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. ओके. कंडेन्सरचे ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर कंडेन्सरचं क्लासिफिकेशन तुम्हाला करायचंय. क्लासिफिकेशन मध्ये फक्त नाव लिहिले तरी चालेल, पण त्याची जी काही पूर्ण डिटेल मध्ये क्लासिफिकेशन आहे कंडेन्सरचं, ते डिटेल मध्ये करा बरं. डिटेल मध्ये म्हणजे प्रत्येकाचे टाईप, सरफेस कंडेन्सर असतो किंवा मग त्याच्यात मग परत 2 टाईप येतात, सेल अँड ट्यूब टाईप किंवा इव्हॅपोरेटिव्ह टाईप सरफेस कंडेन्सर, आहे की नाही. त्याच्यानंतर परत येतात डाऊन स्लो सरफेस कंडेन्सर, इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर. हे करा तुम्ही. कंडेन्सरचे जे टाइप्स आहेत ते डिटेल मध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत, नोट्स मध्ये पॉइंट्स आहेत. बर, कंडेन्सर मध्ये अजून एक पॉइंट फार महत्वाचा येतो, तो म्हणजे कंडेन्सर मध्ये होणारे लिकेज. लिकेज इन कंडेन्सर हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, एक्झामला येतोच दरवर्षी. कंडेन्सर मध्ये लिकेज होण्याचे सोर्सेस कोणते, कुठून लिकेज होतं कंडेन्सर मध्ये, याचे फक्त 4 सेंटेन्स आहे, ते व्यवस्थित करा, ते एक्झामला येतात. आले इथपर्यंत. आता कंडेन्सर मध्ये जर लिकेज झालं तर काय इफेक्ट होऊ शकतात ते पण पेपरला येतात. इफेक्ट्स ऑफ लिकेज. जर कंडेन्सर मध्ये लिकेज झालं तर त्याचे काय इफेक्ट होतात ते पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायचंय, लिहाय व्यवस्थित. ओके. आणि शेवटचा टॉपिक आपल्याला या युनिट मध्ये पाहायचा आहे. तुम्हाला वाटतंय फार जास्त टॉपिक आहे, पण फक्त डिफिनेशन आणि क्लासिफिकेशन एवढंच आहे. व्यवस्थित करा, खूप सिंपल सिंपल कन्सेप्ट आहेत. पुढचा येतो बाळांनो कूलिंग टॉवर. कूलिंग टॉवर म्हणजे काय, स्टीमला कूल करण्याकरता कूलिंग टॉवर असतात. कूलिंग टॉवर मध्ये सुद्धा 2 टाईप येतात, नॅचरल ड्रॉट आणि मेकॅनिकल ड्रॉट. सगळे टाइप्स त्याचे डिटेल मध्ये लिहायचे, त्याचे सगळे टाइपचे फक्त नाव लिहा, नाव. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, मेकॅनिकल ड्रॉट टॉवर हा खूप वेळा एक्झामला आलेला आहे, तर तो मेकॅनिकल ड्रॉट टॉवरची एक थेरी व्यवस्थित करून जा. मेकॅनिकल ड्रॉट टॉवरची थेरी, मग त्याचे मेरिट्स डिमेरिट्स. आणि शेवटचा टॉपिक करायचा आहे नॅचरल ड्रॉट आणि मेकॅनिकल ड्रॉटचा डिफरन्स. नॅचरल ड्रॉट आणि मेकॅनिकल ड्रॉट मध्ये काय डिफरन्स आहे, हे 2 टॉवर आहेत, नॅचरल ड्रॉट टॉवर, मेकॅनिकल ड्रॉट टॉवर, यांच्यातला डिफरन्स तुम्हाला पेपरला करायचा आहे. खूप वेळा एक्झामला आलेला आहे. हे सगळे 16, 17, 18 पॉइंट्स आहेत. 18 मार्कांचा धडा आहे टोटल. हे युनिटच टोटल 18 मार्क्स आहे. 18 to 19 काय असतील ते पॉइंट दिलेत, हे सगळे करा, बाकीचं काही करू नका. प्रत्येक पॉइंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यात मिनिमम तुम्हाला 4 ते 5 सेंटेन्सेस लिहिता आले पाहिजे जे मिनिंगफुल आहेत. डायग्राम असेल तर डायग्राम तर करायलाच हवी. ठीक आहे. युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स नाहीत. ठीक आहे. आता आपण पाहूया युनिट नंबर 4 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन. युनिट नंबर 4 आहे 12 मार्क्स करता, 12 मार्कांचा युनिट नंबर 4 आहे. ठीक आहे. आता युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला करायची हीट ट्रान्सफरची डेफिनेशन. हीट ट्रान्सफर म्हणजे काय आणि त्याचे हीट ट्रान्सफरचे डिफरंट मोड्स. हीट ट्रान्सफर 3 वेगवेगळ्या पद्धतीने होतं, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. हे डिटेल मध्ये करा, प्रत्येकाचा एक्झाम्पल लक्षात ठेवा. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे पण डिटेल मध्ये करा, ते सोपं आहे. ऑलरेडी 10th स्टँडर्डला होतं आपल्याला ते.
त्याचा डिफरन्स पण करा. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन मध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड टॉपिक करायचा आहे फोरियर लॉ. फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन. हीट कंडक्शनचा फोरियर लॉ करायचा आहे. त्यानंतर फोरियर लॉ म्हणजे एक स्टेटमेंट आहे आणि एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, तेवढंच करायचं. त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन. थर्मल कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. त्यानंतर थर्मल रेजिस्टन्सची डेफिनेशन पण करा. एकच वाक्य आहे ते, एकच स्टेटमेंट आहे. थर्मल रेजिस्टन्स, थर्मल कंडक्टिव्हिटी यांच्या डेफिनेशन करा. आले इथपर्यंत. आता हे 4 पॉइंट झाल्यानंतर पुढचा पॉइंट करायचा आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटनचा कूलिंगचा लॉ आहे कन्व्हेक्शन करता. तो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग करायचा आहे तुम्हाला. तो पेपरला आलेला आहे, फक्त लॉ करायचा, बाकी काय नाही. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग केला की एक सिंपल एक्झाम्पल किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायचं. ठीक आहे. बर, त्यानंतर तुम्हाला करायचंय टाइप्स ऑफ कन्व्हेक्शन. सोपं आहे बाळांनो, हे युनिट सगळ्यात सोपं. टाइप्स ऑफ कन्व्हेक्शन मध्ये येतं फ्री कन्व्हेक्शन किंवा फोर्स्ड कन्व्हेक्शन, त्यांच्यातला डिफरन्स. खूप सोपे पॉइंट्स. जनरली डिफरन्स केला तरी टाइप्स ऑफ कन्व्हेक्शन दोनच टाइप आहेत. फ्री कन्व्हेक्शन जे नॅचरली होतं, फोर्स्ड कन्व्हेक्शन जे आपण करावं लागतं, आहे की नाही, म्हणजे फोर्स्ड असतं ते. सिंथेटिक कन्व्हेक्शन असतं, त्यांच्यातला डिफरन्स जरी केला तरी पुरेसा आहे, म्हणजे टाइप्स ऑटोमॅटिक होतात. त्यानंतर 3 डेफिनेशन अशा ज्या हमखास एक्झामला येतात. त्या 3 डेफिनेशनचे नाव लिहून घ्या. ऍब्सॉर्प्टिव्हिटी, ऍब्सॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी, ऍब्सॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी, ऍब्सॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी आणि ट्रान्समिसिव्हिटी. ह्या 3 डेफिनेशन आणि त्यांचे सिम्बॉल तुम्हाला करायचेच आहेत. त्यांचं एक छोटंसं डेरिव्हेशन असतं की टोटल झाली हीट ट्रान्सफर जी होती त्यातली काही हीट ऍब्सॉर्ब होती, काही रिफ्लेक्ट होती आणि काही ट्रान्समिट होती. मग ह्या तिन्हींचं एक छोटंसं एक्सप्रेशन आहे, ते तुम्हाला करायचंय. ते एक्सप्रेशन असं आहे, अल्फा प्लस गॅमा प्लस टाऊ इज इक्वल टू 1. असं छोटंसं एक्सप्रेशन आहे, ते तुम्हाला करायचं आहे. ओके. ऍब्सॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी आणि ट्रान्समिसिटिव्हिटी. ऍब्सॉर्प्टिव्हिटी म्हणजे अल्फा, रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे गॅमा, ट्रान्समिसिटिव्हिटी म्हणजे टाऊ. आणि जे टोटल हीट ट्रान्सफर होते ते सगळ्या हीट ट्रान्सफरचे जे काही मोड आहेत, ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, त्या सगळ्यांची ऍडिशन 1 असते. ओके, आला तिथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला परत काही डेफिनेशन्स पाहिजेत बाळांनो. तुम्हाला वाटतंय फार जास्त टॉपिक आहे, टॉपिक नाही जास्त, फक्त डेफिनेशन. या डेफिनेशन व्यवस्थित करा, कारण डेफिनेशन आणि डिफरन्स हे व्यवस्थित केलं ना तर सगळं जमतं. त्यामध्ये तुम्हाला पुढची डेफिनेशन करायची आहे ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीचे डेफिनेशन आणि डायग्राम करा. प्रॉपर्टीज तर सोप्याच असतात, कारण त्याच्यात ऍब्सॉर्प्शन जास्त असतं आणि रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन कमी असतं, त्याला ब्लॅक बॉडी म्हणतात. आणि त्याची जी काही व्हॅल्यू आहे ऍब्सॉर्प्टिव्हिटीची ती 0.95 पेक्षा जास्त असते, याला ब्लॅक बॉडी म्हणतात. त्यानंतर ग्रे बॉडी. ग्रे बॉडी, ग्रे बॉडी मध्ये काय होतं की ग्रे बॉडी मध्ये ऍब्सॉर्प्शनचं पर्सेंटेज हे थोडंसं कमी असतं दॅन ब्लॅक बॉडी. ती ग्रे बॉडी असते, त्याची डेफिनेशन करायची फक्त ग्रे बॉडीची. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटीची डेफिनेशन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला परत एक लॉ करायचा आहे, स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ. फक्त एक स्टेटमेंट आहे, एक एक्सप्रेशन आहे. हा स्टीफन बोल्ट्झमॅनचा लॉ तुम्हाला करायचा आहे.
आणि शेवटचा टॉपिक करायचा या युनिटच्या थेअरीचा शेवटचा टॉपिक. हे सिंपल एक एक स्टेटमेंट आहेत, हे एक एक स्टेटमेंट व्यवस्थित करा. आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे बाळांनो सिंपल टॉपिक हीट एक्सचेंजर. हीट एक्सचेंजरची डेफिनेशन करायची आहे आणि त्याचं टाइप्स तुम्हाला पाहायचे. हीट एक्सचेंजर अँड देअर टाइप्स. टाइप्सचे फक्त नाव पाठ करा त्या क्लासिफिकेशनचे. त्याच्यामध्ये सुद्धा बरं का शेल अँड ट्यूब टाइप हे हीट एक्सचेंजर व्यवस्थित करा डिटेलमध्ये. डिटेलमध्ये करताना 4 ते 5 स्टेटमेंट आणि डायग्राम हे केलं पाहिजे. शेल अँड ट्यूब टाइप, शेल अँड ट्यूब टाइप हीट एक्सचेंजर हे डिटेलमध्ये करा. त्यानंतर प्लेट टाइप, प्लेट टाइप हीट एक्सचेंजर हे पण डिटेलमध्ये करा. ओके. त्यानंतर हे जे काही हीट एक्सचेंजर यांचे ऍप्लिकेशन्स व्यवस्थित करा की हीट एक्सचेंजर आपण कुठे कुठे वापरतो प्रॅक्टिकली. हे पण खूप वेळा एक्झामला आलेलं आहे. ठीक आहे. ओके. हीट एक्सचेंजर करता कोणते कोणते मटेरियल वापरतात. आता जर मला हीट एक्सचेंजर तयार करायचे तर कुठलं मटेरियल वापरतात. कार्बन स्टील वापरतात किंवा कार्बन मॉलिब्डेनम स्टील वापरतात, लो अॅलॉय स्टील वापरतात किंवा अॅलॉय स्टील, कास्ट आयर्न, ब्रास हे मटेरियल वापरतात. हे मटेरियल पण महत्वाचे असतात. ओके. आता एवढे टॉपिक पाहिल्यानंतर युनिट 4 मध्ये, युनिट 4च्या ऍक्च्युली थेरी फार कमी आहे, फक्त डेफिनेशन जास्त करायच्यात आणि थोडे फॉर्म्युले आहेत. आता एकच फॉर्म्युला असा आहे ज्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला या युनिटमध्ये न्यूमरिकल्स आहेत. एक न्यूमरिकल हमखास येणार 4 मार्कांना किंवा 6 मार्कांना. ठीक आहे. ते न्यूमरिकल असं आहे म्हणजे त्या न्यूमरिकलला सॉल्व्ह करण्याकरता एकच फॉर्म्युला आहे Q/A T1 - T4. जर त्या ठिकाणी 3 मटेरियल आहेत आणि 3 मटेरियल मध्ये 2 सेक्शन आहेत कनेक्शनचे त्यांच्या, तर त्या ठिकाणी फॉर्म्युला L1/K1 प्लस L2/K2 प्लस L3/K3 हा फॉर्म्युला आहे जनरली. ओके. या फॉर्म्युल्याचं मिनिंगही तुम्हाला सांगतो. अगोदर फॉर्म्युला लिहून घ्या. लिहिला फॉर्म्युला. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा. असे ना मग 3 वेगवेगळे मटेरियल असतात बाळांनो. असं मटेरियल असतं. इथं एक वेगळं मटेरियल असतं, इथं एक वेगळं आणि इथं एक वेगळं. बरं का. जेव्हा इकडून हीट जाते तेव्हा त्याचं टेम्परेचर T1 असतं. जेव्हा इकडून जाते तेव्हा तिचं टेम्परेचर T2 होतं. इकडून इकडे जाते तेव्हा टेम्परेचर T3 होतं. बरं का. इथून इकडे हीट जाते तेव्हा टेम्परेचर T1, T2, T3 आणि इथून इकडे पुढे गेली म्हणजे T4 होऊन जातं. बरोबर ना. 1 2 3 4 आहे की नाही. आणि याची लेंथ आणि प्रत्येकाचा जो कोइफिशियंट ऑफ हीट ट्रान्सफरचा जो कोइफिशियंट आहे तो K सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. फक्त फॉर्म्युल्यात टाकायच्या आणि Q/A ची व्हॅल्यू काढायची. एवढं सोपा असतो याचा न्यूमरिकल. म्हणून हे न्यूमरिकल जमलेच पाहिजे. इथे युनिट नंबर 4 चे इम्पॉर्टंट टॉपिक संपतात. लक्षात आलं ना काय करायचं. आता युनिट नंबर 5 जो आहे, युनिट नंबर 5 हा युनिट नंबर 5 आहे आपला आयसी इंजिन अँड पॉवर सायकल. हा पण 12 मार्कांचा आहे. यात सुद्धा तुम्हाला न्यूमरिकल्स नाहीत, थोडीशी थिअरी आहे, डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिली सायकल करायची आहे, ही तर खूपच वेळा करा. ही पुढच्या सेमिस्टरला सुद्धा आहे. कार्नोट सायकल खूप वेळा एक्झामला येते. सायकल करताना तेव्हा 2 डायग्राम करायच्या. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम, टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपीची डायग्राम, PV आणि TS डायग्राम करायची. आणि त्यामध्ये ज्या 4 प्रोसेस आहे 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 1 या प्रोसेसेस एक्सप्लेन करायचे. एवढंच करायचं. ओके. बाकी काही करायचं नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर सेकंड सायकल आहे, तिला ओट्टो सायकल म्हणतात. ही पण तुम्हाला खूप वेळा एक्झामला आलेली आहे. कार्नोट सायकल, ओट्टो सायकल, PV डायग्राम, TS डायग्राम आणि त्याची प्रोसेस एक्सप्लेन करायची. त्यानंतर तिसरी सायकल येते डिझेल सायकल. डिझेल सायकल
ही पण खूप वेळा एक्झामला आली आहे, पीव्ही डायग्राम, टीएस डायग्राम आणि एक्सप्लेनेशन. त्यानंतर येते ड्युएल सायकल. ड्युएल सायकल तुम्ही म्हणले सर हे सगळे सायकल आहेत, सगळ्या सायकल खूप वेळा एक्झामला आलेले आहेत, कुठल्या तरी 2 सायकल येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं बाळांनो इंजिनची टर्मिनॉलॉजी. इंजिनच्या टर्मिनॉलॉजी मध्ये खूप साऱ्या डेफिनेशन आहेत, पण त्यातली ना काही डेफिनेशन मी सांगतो ज्या मला वाटतं की त्या एक्झामला येण्याची शक्यता आहे. पहिलं येतं क्लिअरन्स व्हॉल्यूमची डेफिनेशन. क्लिअरन्स व्हॉल्यूमची डेफिनेशन. मीन इफेक्टिव्ह प्रेशर. मीन इफेक्टिव्ह प्रेशर म्हणजे MEP ची डेफिनेशन आणि एअर स्टँडर्ड इफिशियन्सीची डेफिनेशन. या 3 डेफिनेशन खूप वेळा एक्झामला आलेले आहेत. अजूनही भरपूर आहेत. कॉम्प्रेशन रेशोची डेफिनेशन आहे, कट ऑफ रेशोची डेफिनेशन आहे, स्वेप्ट व्हॉल्यूम आहे, त्या पण पाहून जा. पण ह्या 3 डेफिनेशन तर एक्झामला आलेलेच आहेत. ह्या बाकीच्या डेफिनेशन पाहून जाणं पण गरजेचं आहे बरं का बाळांनो. अजून पण घ्या, नाही तर काय होतं तुम्ही काही केलं नाही ते तर तुम्हाला परत हे नको व्हायला. कट ऑफ रेशोची डेफिनेशन. ठीक आहे. पिस्टन स्पीडची डेफिनेशन. या 4-5 तरी डेफिनेशन करून जा. इंजिन टर्मिनॉलॉजीची डेफिनेशन आहे, फक्त एक डेफिनेशन आहे. हे 5 डेफिनेशन इंजिन टर्मिनॉलॉजीच्या करायच्यात. त्यानंतर एक टॉपिक जो खूप वेळा एक्झामला आलाय ते म्हणजे टाइप्स ऑफ आयसी इंजिन. आयसी इंजिनचं क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन मध्ये फक्त नावं करायची बरं का आपल्याला. आयसी इंजिनच्या क्लासिफिकेशन मध्ये फक्त नावं करायची आहेत आपल्याला, बाकी काही नाही करायचं. आयसी इंजिनचे क्लासिफिकेशन करायचे. ठीक आहे. आयसी इंजिन किंवा क्लासिफिकेशन. त्यानंतर तुम्हाला करायचंय पूर्ण वर्किंग करायचं. वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक. वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक एसआय इंजिन. वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक एसआय इंजिन डिटेल मध्ये करायचं. आणि अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे डिफरन्स. कशाचा डिफरन्स? तर 4 स्ट्रोक इंजिनचा डिफरन्स आणि 2 स्ट्रोक इंजिनचा डिफरन्स. 4 स्ट्रोक इंजिन आणि 2 स्ट्रोक इंजिन मध्ये काय डिफरन्स आहे? तसे 17-18 पॉइंट्स आहेत, पण त्यातले कुठले 3 ते 4-5 पॉइंट तरी केले पाहिजे. एवढे टॉपिक्स आहेत. युनिट नंबर 5 मध्ये एक तर न्यूमरिकल्स नाहीत, प्लस टॉपिक सुद्धा फार कमी आहेत आणि 12 मार्कांचं हे युनिट आहे. अशा पद्धतीने राहिलेल्या 3 युनिटचं जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स होते ते तुम्हाला सांगितले. ओके, तेव्हा चांगला पेपर द्या. बाय स्टुडंट्स.